राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज रात्रीची सर्वात मोठी, सर्वात आनंदाची आणि सर्वात दिलासादायक बातमी घेऊन तुमचा भाऊ हजर झालाय। जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल, शेतात घाम गाळून पिकांची राखण करत असाल, तर आता तुमच्या कष्टाचे चीज होणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट पाहत होता, ती प्रतीक्षा आता संपली आहे। आता तुमच्या मोबाईलवर कधीही कोणत्याही क्षणी असा मेसेज पडू शकतो, तुमच्या खात्यावर थेट हजारो रुपयांचा वर्षाव होणार आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। एका बाजूला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आणि दुसऱ्या बाजूला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे, हे दोन्ही पैसे एकाच वेळी तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत। पण थांबा, सरकारचे पैसे तर जमा होणार आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी अशा 2 अटी आणि 2 कामं सांगितली आहेत। ती जर तुम्ही आजच्या आज केली नाहीत, तर तुमचे हक्काचे पैसे तुमच्या बँक खात्याच्या उंबरठ्यावर फिरत राहतील। बघा आता ती 2 कामे कोणती आहेत आणि सर्वात आधी कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहेत। तुमच्या जिल्ह्याचं नाव या पहिल्या यादीत आहे का, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आता खाली लाल बटन दाबून आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नमो शेतकरी योजनेचा डबल धमाका, 9वा आणि 10वा हप्ता आता एकत्र। शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी बोलूया राज्यातील जवळपास 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या आवडीच्या योजनांबद्दल, म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तुम्हाला माहीतच आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळायला काही कारणांमुळे उशीर झाला होता आणि आमचा बळीराजा थोडा नाराज झाला होता। पण सरकारने आता शेतकऱ्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी थेट डबल धमाका केला आहे। आता तुम्हाला फक्त 1 हप्ता मिळणार नाही, तर तब्बल 2 हप्ते एकत्र दिले जाणार आहेत, म्हणजेच 9वा हप्ता। शेतकरी मित्रांनो, आता 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जो प्रलंबित झाला होता, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच चालू महिन्याचा 2000 रुपयांचा हप्ता, एकूण असे 4000 रुपये। होय, हे पूर्ण 4000 रुपये तुमच्या बँक खात्यावर थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत। यासाठी सरकारने तब्बल 1967 कोटीहून अधिक रुपयांचा निधी मंजूर केला असून एका क्लिकवर हे पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। आता डीबीटीचा फायदा काय? शेतकरी मित्रांनो, पूर्वी कसं असायचं, सरकारने तिथून पैसे सोडले की ते तुमच्यापर्यंत पोहोचायला आठवडा 15 दिवस लागायचे, पण आता तसं नाहीये। एकदा का सरकारने तिथून संगणकाचे बटन दाबले की डायरेक्ट 25 ते 30 मिनिटाच्या आत, म्हणजेच अर्ध्या तासात हे पैसे तुमच्या खात्यावर जमा झालेले तुम्हाला दिसतील। बघा आता शेतकरी मित्रांनो, पीक विमा आणि नुकसान भरपाईचा महाबोनस जवळपास 17,000 ते 22,000च्या आसपास। पण मित्रांनो, गोड बातमी इथेच संपत नाहीये, हे तर फक्त 4000 रुपये झाले। यासोबतच सरकारने दुसरा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे पीक विमा नुकसान भरपाईचा। गेल्या हंगामात ज्या शेतकरी बांधवांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते, ज्यांचा पिकांचा खर्चही निघाला नव्हता, अशा शेतकऱ्यांच्या जखमेवर मलम लावण्यासाठी सरकारने पीक विम्याची रक्कम मंजूर केली आहे। या अंतर्गत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 17,000 रुपये, तर काहींच्या खात्यावर 18,000 रुपये, तर ज्यांचे नुकसान जास्त आहे अशा काही शेतकरी बांधवांच्या खात्यावर थेट 20,000 रुपये ते 22,000 रुपयांपर्यंतची रक्कम आता जमा होणार आहे। म्हणजेच विचार करा, नमो शेतकरी योजनेचा 4000 रुपये आणि पीक विम्याचे समजा 18,000 पकडले, तर थेट 22,000 रुपयांचा मोठा निधी तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो। या मोठ्या आर्थिक पाठबळामुळे आपल्या शेतकरी बांधवांना पेरणीसाठी, खतांसाठी आणि घर खर्चासाठी खूप मोठा दिलासा मिळणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आला असेल की भाऊ, हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात आधी येणार आहेत, आमच्या जिल्ह्याला कधी पैसे मिळणार आहेत? तर शेतकरी बांधवांनो, सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 10 जिल्ह्यांची विशेष यादी जाहीर केली आहे। या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया
अत्यंत वेगाने सुरू आहे। चला तर मग पाहूया तुमचे गाव किंवा जिल्हा यात आहे की नाही। यामध्ये आता शेतकरी मित्रांनो पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। नाशिक जिल्ह्याचे नाव या GR मध्ये पहिल्या क्रमांकावर आले असून येथील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी नुकसानाच्या तीव्रतेनुसार 13,000 ते 15,000 ते थेट 20,000 पर्यंतचा पीक विमा मिळणार आहे। तसेच नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये देखील नाशिक मधील शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्वात आधी आता जमा होणार आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो रत्नागिरी जिल्हा। कोकणातील आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी रक्कम मंजूर झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 52,728 शेतकऱ्यांसाठी 98,45,00,000 रुपयांची भरघोस नुकसान भरपाई आता मंजूर करण्यात आली असून सरासरी प्रति शेतकरी 17,000 ते 25,000 पर्यंतचा लाभ येथे मिळणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो सिंधुदुर्ग जिल्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 42,322 शेतकरी बांधवांसाठी आता 69,05,00,000 रुपयांपर्यंतचा निधी मंजूर झाला आहे। येथील शेतकऱ्यांनी देखील शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर शेतकरी मित्रांनो चौथ्या क्रमांकाचा जिल्हा येतो रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्यात नमो शेतकरी आणि पीक विम्याचे पैसे पहिल्याच टप्प्यात वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे रायगडच्या बळीराजांनाही चिंता करण्याची आता गरज नाही। मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख जिल्हे बघायला गेलं तर बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली आणि बुलढाणा यानंतर मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचे जिल्हे जसे की बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली आणि विदर्भातील बुलढाणा या सर्व जिल्ह्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे। आणि बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे सरकारने या 10 जिल्ह्यांना प्राधान्य दिले आहे। शेतकरी मित्रांनो जर या 10 जिल्ह्यांमध्ये तुमचे नाव नसेल तर काळजी करू नका। सरकारने स्पष्ट केले आहे की महाराष्ट्रातील उर्वरित सर्व जिल्ह्यांचे पैसे दुसऱ्या टप्प्यात लगेच म्हणजे पुढील 24 ते 48 तासात टप्प्याटप्प्याने वितरित केले जातील। शेतकरी मित्रांनो आता तुमच्या मोबाईलवर येणारे ते 3 महत्त्वाचे मेसेज कोणते असणार आहेत। शेतकरी मित्रांनो जेव्हा हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील तेव्हा तुमच्या मोबाईलवर 3 वेगवेगळे मेसेज येणार आहेत। ते मेसेज नीट समजून घ्या जेणेकरून बँकेत फेऱ्या मारायची गरज अजिबात पडणार नाही। पहिला मेसेज म्हणजे पीक विमा। शेतकरी मित्रांनो तुमच्या मोबाईलवर 18,000 रुपये किंवा जी रक्कम मंजूर झाली असेल ती क्रेडिटेड टू युअर अकाउंट असा मेसेज येईल। खाली स्पष्टपणे पीक विमा किंवा शासकीय नुकसान भरपाई असा उल्लेख असेल। मोबाईलवर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच 2,000 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना इन्स्टॉलमेंट असा मेसेज देखील तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाचा मेसेज म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता। लगेचच किंवा थोड्या वेळाने नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच 2,000 रुपये क्रेडिटेडच्या 10व्या हप्त्याचा मेसेज येईल। हे तिन्ही मेसेज आले की समजून जायचं की तुमच्या खात्यात पूर्ण रक्कम सुरक्षितपणे जमा झाली आहे आणि तुम्ही थेट बँकेत किंवा CSC सेंटरवर जाऊन हे पैसे काढू शकता। सावधान शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही आजच केली नाहीत अन्यथा तुमचे पैसे अडकणार आहेत। बघा आता येथे येतो व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे। शेतकरी बांधवांनो जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुमचे 4,000 रुपये आणि पीक विम्याचे 22,000 शासकीय तिजोरीतून निघूनही तुमच्या बँक खात्यात येणार नाहीत। त्यामुळे अगदी कान देऊन ऐका आणि आजच ही कामे पूर्ण करा। नंबर 1 eKYC पूर्ण करणे। अनेक शेतकरी बांधवांनी अजूनही नमो शेतकरी योजनेचे eKYC केलेले नाहीये। जर तुमचे eKYC अपूर्ण असेल तर तुमचे नाव पात्र शेतकऱ्याच्या यादीतून तात्पुरते वगळले जाऊ शकते। त्वरित तुमच्या CSC केंद्रावर जाऊन किंवा मोबाईल नंबरवरून बायोमेट्रिक किंवा OTP द्वारे eKYC पूर्ण करून घ्या। नंबर 2 बँक खाते आधारशी लिंक आणि DBT सक्रिय करणे। पैसे थेट DBTच्या माध्यमातून येणार असल्यामुळे तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड क्रमांकाशी लिंक असणे अत्यंत अनिवार्य आहे। तसेच त्या खात्यावर DBT
म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची सेवा सुरू असावी. जर बँक खाते आधाराशी लिंक नसेल तर सरकारकडून पैसे पाठवली तरी ते फेल होतात. त्यामुळे बँकेत जाऊन तुमचे खाते आधारशी लिंक असल्याची खात्री करून घ्या. शेतकरी मित्रांनो, आता पैसे जमा कधी होणार, आज रात्री की उद्या सकाळी, असा बऱ्याच शेतकरी बांधवांचा प्रश्न होता. तर बघा आता शेतकरी बांधवांनो, शेवटचा प्रश्न, पैसे नेमके कधी जमा होणार, खात्यात पैसे कधी येणार. तर राज्य सरकारने सर्व तांत्रिक तयारी पूर्ण केली असून आज रात्रीपासून ते उद्या सकाळपर्यंत कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. काही जिल्ह्यांमध्ये डीबीटीची लिंक सुरू झाली असून अर्ध्या तासात शेतकऱ्यांना मेसेज मिळणे सुरू होईल. त्यामुळे कोणतीही काळजी करू नका, चिंता करू नका. तुमच्या हक्काचे पैसे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुमचा जिल्हा कोणता आहे ते मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहून कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील पुढील यादी आली की मी त्यावर तातडीने व्हिडिओ बनवेन. हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना हा दिलासा मिळेल. अशाच माहितीपूर्ण आणि शेतकरी योजनांतर्गत महत्त्वाच्या अपडेट संदर्भात आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सावध राहा, सतर्क राहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.